नमस्कार. आपण जी ही तेलाबद्दलची मोहीम चालू केली ती सामान्य शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणं हा पहिला उद्देश आहे आपला. काही लोक सहज असं म्हणतात की तेलाला कंट्रोल करणं शक्य नाही. नाही शक्य, मान्य आहे. पण कसं आहे माहिती का, त्याला येऊ नये म्हणून जे आपल्याला प्रिकॉशन बाळगायचं आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. त्याला येऊ नये म्हणून आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना त्याला समजलाच नाही. त्याला हा जीवन आहे. काही जण म्हणतात ते M45 मारा, काही जण म्हणतात तुम्ही जडात मारा, काही विशिष्ट पावडरी वगैरे त्याचं लोक सांगतात. तसं नाही. हे बा, कोनिका किंवा स्टेप्टोसायक्लिन कॉपर. स्टेप्टोसायक्लिनचं काम काय आहे का, जीवाणूंचं जीवाणूंना जे प्रोटीन पाहिजे ते प्रोटीन बंद करायचं काम स्टेप्टोसायक्लिन करतं. कॉपरचं काम काय आहे, कॉपर हे पानावर एक असा कवच तयार करतं की जीवाणू तिथं एंटर झाल्या तो लगेच तिथं मारायचं काम करतो कॉपरचं. पण हे वातावरण तसं नाही. आता सध्या 41-42 दरम्यान टेम्परेचर आहे. इथं आपल्याला कॉपर आता काम करणार नाही. पण आता ॲमिकस ॲग्रोचं कॉलिकप सीओ असेल, ॲमिकस ॲग्रोचं नॅनोबोर्डा असेल, हे सुद्धा तिथं एक कवच तयार करायचं काम चांगलं करतं. पण आपल्याला काय करायचं माहिती की इथं थोडंसं आता आपल्याला एक दिलासा भेटलाय. ग्रीन एनर्जी कंपनीचं ऑइल गार्ड या औषधांनी चांगले रिझल्ट आले. आता नेवाशाला त्या दिवशी मी स्वतः गेलो होतो, तिथं त्या लोकांनी मारलं. नेवाशाच्या शेतकऱ्यांनी जवळजवळ मागच्या 3-4 दिवसात रोज पाऊस पाहिलाय. त्याच्यामुळे तेलाचा अटॅक खूप वाढलाय. तर तिथं ते ऑइल गार्ड मारल्यानंतर आपले मित्र आहे तिथं अनिल साहूजी म्हणून, किंवा पसायदान कृषी सेवा केंद्राचे मालक श्री साहूजी म्हणून, त्यांनी पण ते लोकांना वापरायला लावलं. त्याचे रिझल्ट मला त्यांचे काल संध्याकाळी फोन आले की 100% त्याचे रिझल्ट आहे. म्हणून हे ऑइल गार्ड आपल्याला सध्या तरी दिलासा देईल असं प्रोडक्ट आहे. ते केवढ्याला मिळतं, किती किमतीला मिळतं, आपल्याला कोणत्या कंपनीची जाहिरात नाही करायची. पण त्याचे रिझल्ट चांगले आले, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या. आणि आपल्याला त्याला न येऊ म्हणून जी काळजी घ्यायची. काही लोक कमेंट करतात त्याला अटकाव करणं शक्यच नाही. नाही, मान्य आहे शक्य नाही. पण त्याला येऊ न देणं याच्यासाठी प्रिकॉशन जे आपल्याला घ्यायचे ना, ते काय किती महत्वाचे माहिती का. ते अत्यंत महत्वाचे प्रिकॉशन म्हणजे आपल्या बागेत स्वच्छता ठेवा. जमिनीमधून बरेच जण म्हणतात की संजीवक मारल्याने त्याला येतो. खालून 0-60-20 दिलं, 52-34 दिलं, कॅल्शियम नायट्रेट दिलं, मॅग्नेशियम दिलं तरी त्याला येतो, असं ह्या काही लोकांच्या मनात भीती घालून ठेवली. असं नाहीये. आम्ही द्राक्ष बागेला भरमसाठ संजीवक मारतो. पण द्राक्ष बागेला कोणता आजार येतो? पहिले म्हणायचे का जीए मारल्याने डावणी येतो, जीए मारल्याने भुरी येते. तसं काही नाहीये मित्रांनो. झाड तुमचं हेल्दी ठेवा, त्याला खायला प्यायला घालीत राहा. त्याला हेल्दी ठेवलं तर ते तुमच्या बागेत त्याला येणारच नाही. पहिली गोष्ट ही सांगतो मी. ज्यांना व्हिडिओ आवडत आहे ते लोक मला महाराष्ट्रातून, कर्नाटकमधून, राजस्थान, गुजरातमधून सुद्धा फोन करताय का तुमची सोपी भाषा आहे, या सोप्या भाषेत व्हिडिओ आपल्याला आवडता आणि मार्गदर्शन भेटतंय. काही नवीन लागवड करणारे शेतकरी जे आहे ते सुद्धा फोन करताय का आम्हाला डाळिंब आता लावायची इच्छा झाली, तुम्ही सांगताय सोपी भाषा. त्याला हा भयंकर असा आजार नाही. याला आपण कोरोना कंट्रोल केला तर त्याला काय आपल्या पुढं, ही गोष्ट थोडी लक्षात घ्या ना. काही गोष्टी आपण याला मात करू शकतो. अजून खूप काम करायचे आपल्याला त्याच्यावर. खूप लोकांना त्याची माहिती नाही का. बागेमध्ये स्वच्छता या गोष्टी आपण जर ठेवल्या ना तर फार अवघड नाही. त्याला काही विशेष नाही. त्याला आपण या 2 वर्षात मी तर त्याल्यावर संपूर्ण कंट्रोल करण्याचा उपाय शोधणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ही संजीवकांनी किंवा काही म्हणतात सीवीड फवारा, सीड फवारू नका काय म्हणतात. त्यांनी फळ थोडं नरम होतं आणि मग तिथं त्याला येतो, असं काही नाही. आता आपण शक्यतो झाडाला स्ट्रॉंग करण्यासाठी सीवीडचा वापर केलाच पाहिजे. इथं तुमचं अकॅडमिक कंपनीचं स्टिम्पलेक असेल किंवा सिमॅक्स म्हणून एक सीवीड येतं, त्याचे पण रिझल्ट घेतले आपण. चांगल्या क्वालिटीचं सीवीड आहे. असे सीवीड आपण जर फवारले ना तर झाड आहे ना स्ट्रॉंग ठेवा, झाडाला ताकद ठेवा. आपण एखाद्या माणसाला ताप आला किंवा एखादा वीक माणूस असला त्याला खायला प्यायला बदाम काजू घालतो, तसं आपल्या झाडाला आपण स्ट्रॉंग ठेवलं ना तर तो स्वतःच त्याला प्रतिकार करेल. आपला डाळिंबाचं झाड आहे ना स्वतःच त्याला प्रतिकार करेल.
आणि ही फार विशेष गोष्ट नाही त्याला. म्हणजे आपण पहिली ही गोष्ट लक्षात घ्या का त्याला हा कंट्रोल होऊ शकतो. त्याला आपल्याला चांगल्या औषधं मार्केटमध्ये अजून येतील आणि ते आपल्याला त्याचा योग्य वापर करायचा आहे. आता ऑइल गार्ड बद्दल बोलायचं झालं तर यांनी संध्याकाळी फवारणी केली, चांगलं स्टिकर त्याच्यामध्ये घेतलं. ब्रेक थ्रू किंवा सिल्वेट सारखे स्टिकर त्याच्यामध्ये थोडे जास्त प्रमाणात घ्या. याला डाग पाडायचं काही टेन्शन नाही एवढं. संध्याकाळच्या वेळेला चांगल्या बरोबरनी फवारणी करा. प्रत्येक ठिकाणी पोहोचल्यानंतर जागेवर कंट्रोल त्याचा भेटलाय, कॉन्फिडन्स मध्ये व्हिडिओ बनवतोय. याचं कारण काय का त्या औषधाचे आपले रिझल्ट भेटले. मित्रांनो, थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. त्याला हा फार अवघड गोष्ट नाही, एवढंच सांगतो मी. 2-3 दिवस झाले व्हिडिओ मध्ये बनवला नाही, कारण त्याच टॉपिकवर परत व्हिडिओ बनवणं योग्य नाही. पण आपल्याला फक्त आपल्या बागेत स्वच्छता, आपल्या बागेचं पाणी नियोजन, आपल्या बागेचं खत नियोजन आधी व्यवस्थित ठेवा. नंतर बोंबा मारत फिरायचं, माझ्या बागेत त्याला आला, माझ्या बागेत त्याला आला. अरे तुझ्या बागेत जर ट्रॅक्टर व्यवस्थित चालत नाही, तुझ्या बागेत जर पावडर व्यवस्थित बसत नाही, त्याचा कंट्रोल भेटेल कसा? प्रत्येक पान ओलं झालं पाहिजे, प्रत्येक काडी ओली पाहिजे झाली पाहिजे, प्रत्येक फळ ओलं झालं पाहिजे तुझं. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेव. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, फॉलो करा प्लीज.